बोलते, बीड जिल्ह्यातून बोलते मी. तर आम्ही मनोजदादा ज्यावेळेस आम्ही ह्याला बसले होते त्यावेळेला आम्ही JCBनी खड्डे खांदून 4घी जणी आम्ही स्वतःला मातीमध्ये पुरून घेऊन आम्ही 6 तास बसलो होतो आम्ही. आणि वरतून पाऊस पडत होता. आम्ही सपोर्ट म्हणून आम्ही एवढं म्हणजे रणरागिणीनी आम्ही बसलेलो आहोत. तरीही सरकार कुठल्याच प्रकारचं कुठल्या हृदयाचं आहे, प्रत्येक येणारं सरकार असंच म्हणावं लागेल आता की आम्हाला का आरक्षण देईना, एवढं विटीस का धरतंय. म्हणजे प्रत्येक समाजाला आरक्षण द्यायलंय, पण आम्ही मराठ्यांचं आमचंच आरक्षण आम्हाला द्या म्हणतोय आम्ही. आमच्या जी ताटातलं मागणी आम्हाला आहे, द्या. सगळे सोयऱ्याची जी मागणी आहे तीच प्रमुख मागणी आहे. सगळे सोयऱ्याची जी मागणी आहे, मनोजदादांनी जी केलेली आहे तीच मागणी आमची रास्त आहे आणि आम्हाला तेच आरक्षण देण्यात यावं हीच आमची कळकळीची विनंती आहे सरकारला. आणि पाहिलं गेलं तर या सामूहिक उपोषणामध्ये महिलांचा देखील समावेश आपल्याला पाहायला मिळतोय आणि